टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. कोण काय करतंय, कोण हे काय हे केलं, त्यानं ते काय केलं ते सांगू नका. कुणी काम केलं नाही, कुणी काय. अहो नितीन निळे एक जर कारण जर असलं तर त्या कारणाला अर्ध्या रात्री जातोय, संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत नितीन निळे फिरतोय. आज नितीन निळेचं आणि तुमची तुलना तुम्ही कुठं कशातही होत नाही आणि तुम्ही नितीन निळेची तुलना करता. अहो ज्याला एखादी ही जर बसलेली जर ओळखत नसली ती सुद्धा नितीन निळेवर बोलायला चालले. नितीन निळेची क्षमता कुठं, तुमची क्षमता कुठं. अहो ती कुस्ती कुठे अर्ध्या रात्री लावा म्हणतोय नितीन निळे. तसं समोरच्या उमेदवारांना म्हणून द्या, माझी कुस्ती नितीन निळे सोबत लावा किंवा कुणासोबतही लावा, मी लढायला तयार आहे. असं समोरचा व्यक्ती कधीच बोलत नाही. नितीन निळे आमचा असा आहे, समोरचा कुणी राहू द्या, ते वादळात उडी मारणार नितीन निळे. त्यामुळं सुट्टी देणार ना नितीन निळे कोणाला. आणि आमची सैदोडी जनता एवढी हुशार आहे, तिची जिद्द आहे आणि आमची जिद्द आहे. तिने पूर्ण महापूरमध्ये तिने संघटनामध्ये तिने चांगलं करून आणलंय. सोलापूर जिल्ह्यात चांगलं करून गेलं, फक्त तालुक्यात तेवढं चांगलं करून गेलंय. आणि जे ज्याला त्याच्या अडचणी सोबत गेला आणि त्याच्या संघ ते समधी पुढारी साथी आहे. वरची पुढारी चांगली आहे, ती खालचा आमदार साहेब चांगला खरे साहेब आणि तिने पाठिंबा दिला, समजा आम्ही पाठिंबा दिला म्हणून एवढी खात्री आहे. आमच्या देवी मंदिराकडला रस्ता त्यांनी नुसतं डिझेलवर करून दिले, मुरमीकरण करून. गोरगरिबाच्या ह्याला दाखवून जाणारा माणूस आहे, त्यामुळं निवडून येणार ही एक शक्यता ठरलेली गोष्ट आहे. त्यांनी ज्याला बी काटा मोडला त्याचा काटा समक्ष जाऊन काढला. असे गोरगरीब प्रश्न ती जागीरदार पण कुठल्याही बी टायमातला जी अडकला माणूस त्याला सहकार्य केलं. पण हे खरे साहेबांच्या उमेश पाटलाचा आभार मानतो. गेले 30-35 वर्षे आमच्या गावाला न्याय नव्हता. तो न्याय ह्या दोघांनी आम्हाला नितीन पहलवानच्या रूपाने दिलेला आहे. त्याबद्दल पहिल्यांदा त्यांना मी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं आजपर्यंत मी त्यांचंच काम करत होतो, सत्ताधारीच काम करत होतो, त्याचा वर करून भाषण करायचो, पण माझी कधी दखल त्यांनी घेतली नाही. आज जर माझी वैयक्तिक परिस्थिती बघायला गेली तर मी पत्रकार साहेब गवंड्या हाताखाली कामाला जातो, रोज बायको माझी खुरपाय जाते. अशा अवस्था आमची केली खऱ्या माणसाची. त्यामुळे ही जे निर्णय आता झाला, उमेश पाटलांनी खरे साहेबांनी आमदार साहेबांनी निर्णय घेतला आमच्या गावाबद्दल आणि नितीन पैलवानबद्दल, त्याबद्दल त्यांचा किती धन्यवाद देऊ तेवढं थोडं कमीच आहे. त्यातल्या पैशानं त्याने समस्या सोडवलेल्या त्या काय काय झालं. आता माझ्या स्वतःच्या पूर्वीच्या लग्नात त्यानं 18,000चं जेवण दिलं मुलीच्या लग्नात. माझी परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे त्यानं माझ्या मुलीच्या लग्नात 18,000चं जेवण तर 5,000 भरून दिलं एका ठिकाणी. कार्य एक नंबरचं कार्य आहे. पैशानं मोठं नाही, माणसाने माणुसकीनं मोठा माणूस आहे ते नितीन पहलवान. त्याने कुणाच्या तिसरीला मयतला गावात कुणाची बेसुजी येते, दहावीला कुणाची बेच आहे नितीन पहलवान. नमस्कार, टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी सध्या आहे पोखरापूर गटामध्ये. सध्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यामध्ये कोणते उमेदवार इच्छुक असणार आहेत आणि जनतेच्या मनातला कुठला जिल्हा परिषद सदस्य असणार आहे आपण पाहणार आहोत. मी सध्या आहे सय्यद वरवडी ह्या गावामध्ये. ह्या गावातले अनेक नागरिक ह्या ठिकाणी आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की ह्यांना जिल्हा परिषद सदस्य कसा असणार पाहिजे, त्यांना आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, तुमचं नाव काय आहे? आणि रमजान महबूब शेख, राहणार सय्यद रोडे, तालुका मोहोळ. आणि आमची अपेक्षा आहे नितीन पहलवान. नितीन पैलवानच का तुम्ही उमेदवारी द्यावी आणि त्यांना जिल्हा परिषद नितीन पहलवानच आमचं फॅन अब्द. आणि आम्ही कधीच नाही हे करणार, नितीन पहलवानला सोडणार बी नाही. त्यांनाच निवडून द्यावे असे का? हा, त्याचं कार्य चांगलं आहे. आणि नितीन पहलवानचं कार्य काय चांगलं आहे माहिती आहे का? गोरगरिबाला वाटप केले धान्य त्यांनी सगळ्याला परिस्थिती. आणि तसं जर म्हणलं तर ते भावजी लागते एका नात्याने. मला असं आहे की आपल्याला एक नितीन पहलवानच करायचं काम. नितीन पैलवानचं काम करत चाल, पण त्यांची कार्य काय असणार आहेत? कार्य एक नंबरचं कार्य आहे. पैशानं मोठं नाही, माणसाने माणुसकीनं मोठा माणूस आहे ते नितीन पहलवान. त्याने कुणाच्या तिसरीला मयतला गावात कुणाची बेसुजी येते, दहावीला कुणाची बेच आहे नितीन पहलवान.
मग आपण त्याला सहकार्य करायचं नाही, कुणाला सहकार्य करायचं? मग आमच्या गावाला नको का? तुमच्या गावामध्ये त्यांचं कार्य आहे का आणि अनेक भागामध्ये कार्य आहे? सगळ्या अरे तुम्हाला बाबुळगाव मध्ये कोणाला एंट्री नाही, फक्त नितीन पैलवान. बाबुळगावचे लोक मला सगळे सांगतात नितीन पैलवान. आणि आपले एक जिज आहे की नितीन पैलवान आणणार म्हणजे आणणार, 1001% आणणार. आणि कोणाच्या दादागिरीला आणि कोणाला पैशाला बळी पडणार नाही, हे चॅलेंज आहे माझे. कसं आहे माहिती आहे का, नितीन पैलवान. त्याचबरोबर अनेक आपल्यासोबत नागरिक असणार आहेत, त्यांच्यासोबत पण चर्चा करणार आहोत. काका काय सांगाल, तुमचं नाव काय? नवनाथ वाघमोडे, गाव सह्याद रोडच आहे. आमच्या गावाला कधी नाही तिकीट मिळलं, ते तिकीट मिळले साहेबाच्या कृपेनं देवाच्या. ते आम्हाला गावाला सोडून चालणार नाही. आम्ही गावाच्या हितासाठी आणि माणूस धडपडी आहे, कामाला चांगला आहे आणि कोणाच्या बी याला धावून जाणारा माणूस आहे. त्याच्यामुळे आम्हाला गावाला सोडता येत नाही. त्यांची कार्य तुमच्या गावासाठीच आहेत का अनेक गावामध्ये? नाही, सगळ्या जिल्ह्यासाठी आहे, तालुक्यासाठी आहे, सगळीकडे त्यांची कार्यकिर्दी चांगली आहे. कुणी बारक्या लेकराने हात करू देते, हात करून जाणार माणूस असा आहे. त्याच्यामुळं आम्हाला गावाला सोडता येत नाही. पण ते काही लोकांनी तर म्हणत असतील की त्यांची काम काय केले नाहीत, असं काय केलं, तुम्ही काय सांगा? भरपूर काम केलेली त्यांनी निधी पदर खिशातल्या पैशानं त्याने समस्या सोडवलेल्या त्या काय जणांच्या. आता माझ्या स्वतःच्या पूर्वीच्या लग्नात त्यानं 18,000चं जेवण दिलेलं आहे. मुलीच्या लग्नात माझी परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे त्यानं माझ्या मुलीच्या लग्नात 18,000चं जेवण त्यानं बाजारात भरून दिलं एका दुकानात. पण हे फक्त तुमच्या गावामध्ये असं करतात का अनेक गाव? नाही, बाहेर गावी सुद्धा तीच आहे. बाहेर गावी सुद्धा त्यांचं तीच आहे. पण जिल्हा परिषदेने सदस्य निवडून आले तर त्यांनी काय करतात असं तुम्हाला काय वाटतं? काय नाही, गावाचं काळापालट होणार, गावाचं नंदनवन करून ठेवणार त्यांनी. गावाचंच काय अख्ख्या म्हणजे त्यांच्या मतदारसंघातलंच नंदनवन करून ठेवणार, याची मी बाई देतो. आणि आमच्या भागात राजू खरे आमदार असल्यामुळं, उमेश पाटील असल्यामुळं पुराच्या टायमाला बी नदीला पूर आलता त्या टायमाला बी भरपूर सगळ्यांनी काय सहकार्य केलेला. पैलवाननं सुद्धा त्यात आमच्या सहकार्य केलेला. निळे पैलवाननं, खरे साहेबानं, उमेश पाटलानं, विजयराव डोंगरेनं, ही सगळ्यांनी व्यवस्थित सगळं ही केलेलं. त्यांच्या माध्यमातून अजून पुढे वाटचाल चांगली चालू आहे आणि निळे पैलवान त्यांच्या माध्यमातूनच काम चांगलं करणार आहे. पण निळे पैलवान निवडून येऊ शकतील का? येणार की 100% येणार. आज अशाच प्रकारे आपण अनेक नागरिकांची आज चर्चा करणार आहोत आणि याच्यामध्ये आपला कोण जिल्हा परिषदेचा असणार आहे हे पाहणार आहोत. त्यासोबत ह्या गावातील माजी सरपंच आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. काय सांगाल, तुमचं नाव काय आणि काय? माझं नाव कैलास कुचेकर, माजी सरपंच आहे. पहिल्यांदा खरे साहेबांच्या उमेश पाटलाचा आभार मानतो. गेले 30-35 वर्षे आमच्या गावाला न्याय नव्हता. तो न्याय ह्या दोघांनी आम्हाला नितीन पैलवानच्या रूपाने दिलेला आहे. त्याबद्दल पहिल्यांदा त्यांना मी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं आजपर्यंत मी त्यांचंच काम करत होतो, सत्ताधारीच काम करत होतो. त्याचा वर करून भाषण करायचो, पण माझी कधी दखल त्यांनी घेतली नाही. आज जर माझी वैयक्तिक परिस्थिती बघायला गेली तर मी पत्रकार साहेब गवंड्या हाताखाली कामाला जातोय, रोज बायको माझी खुरपाय जाते. अशा अवस्था आमची केली खऱ्या माणसाची. त्यामुळे हे जे निर्णय आता झाला, उमेश पाटलाने, खरे साहेबांनी, आमदार साहेबांनी निर्णय घेतला आमच्या गावाबद्दल आणि नितीन पैलवान बद्दल, त्याबद्दल त्यांचा किती धन्यवाद देऊ तेवढं थोडं कमीच आहे. पण नितीन पैलवानच्या रूपानं ही जी काय 17 गाव आहे ती येणारी पोखरापूर जिल्हा परिषद मध्ये, ह्या जिल्हा परिषद मध्ये ह्या सगळ्या गावाच्या विकासाबरोबर आमच्या गावाचा सुद्धा जी काही विकास रखडलेला आहे ती पूर्ण करणे त्यांच्या धमक आहे. गोरगरिबाला मदत करणं, मध्ये जे पूर आला नदीला, शिना नदीला, तिथल्या लोकांना घरोघरी जाऊन त्यांना मदत देण्याचं काम केलं पैलवाननं. तर अशा प्रकारे पैलवानचं मोठं काम आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की 100% ह्या 17 गावात निवडून येतील एवढी मला खात्री आहे. तुमच्या गावामध्येच नाही तर तुम्ही समाजापासून ते गावापर्यंत त्यांचा प्रवास कसा आहे आणि ते काय काय कार्य केले असतील? प्रत्येक गावात त्यांचं काम आहे. कुठं काय प्रत्येकाच्या सुख दुःखात जाते. आमच्या फक्त गावापुरतं मर्यादित नाही, तर कुठल्याही गावात काय होऊ द्या, अपघात होऊ द्या किंवा लगीनला या गोरगरिबात असू द्या, तिथं धावून जाते. मग तुम्ही म्हणताय त्यांना निवडून द्यावं, पण ते निवडून दिल्यानंतर त्यांचे कार्य काय असणार आहेत? कार्य ते काम करतील का? हो, 100% काम करतील.
धडपडीचा कार्यकर्ता आहे, नवीन आहे. हा नवीन कार्य त्यांची चर्चा आज या भागामध्ये आहे का? आहे पूर्ण भागात आहे. पूर्ण 17 गावात नाव आहे. अनेक लोक पण उमेदवारीसाठी उभे आहेत, पण त्यांच्या टक्करला ते कसं जातील सामोरे? समोरच्या माणसाला जाते त्याच्या परिणाम त्यांचं योगदान मोठं आहे लोकांपर्यंत जाण्याचं किंवा लोकांची श्रद्धा आहे त्यांच्यामुळं, त्यामुळे ते सामोरे जाणार योग्य पद्धतीनं. आज आपण लोकांच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य कोण असणार आहे, आपण इथं रोखोक त्यांच्याकडे प्रश्न विचारणार आहोत आणि काय सांगतील काय नाही आपण विचारणार आहोत. आपण सध्या मी आता आहे इथे एक दुकान आहे की कटिंगचं दुकान आहे, त्यांना आपण विचारणार आहोत की कशा पद्धतीचा जिल्हा परिषद सदस्य पाहिजे. काका नमस्कार. नमस्कार. आज जे निवडणूक होणार आहे तर त्या निवडणुकीमध्ये कोणाला जिल्हा परिषद सदस्य करावं, ते तुमच्या मनातला कोण आहे जिल्हा परिषद सदस्य? नितीन पैलवान. नितीन पैलवान का? हा माणूसच तसा आहे, ती दिलेल्या वचनाला जागणारा माणूस आहे. काय त्यानं वचन दिलंय आणि काम केलं नाही असं कधीच घडलं नाही. पण तू इथं आपल्या तुमच्या गावामध्येच तर नाही, बाकीच्या गावामध्ये काम का असणार आहे? प्रत्येक गावामध्ये काम केलं. त्रिशूर कोरे तुमच्या गावामध्ये त्यांनी काम करतील आणि बाकीच्या गावात काम करतील, त्यांची सध्याची त्यांच्या विरुद्ध जे थांबणार आहेत ते त्यांना कसं जातील म्हणजे सामोरे? आम्हाला एकदम सोपं जाणार आहे. काय नाही कामच अशी केलेल्या कामाची ओછી नाराज आहे. त्याचबरोबर आपण अजून ह्या ठिकाणी बुजुर्ग लोक पण असणार आहेत, त्यांच्या मनातला कोण जिल्हा परिषद सदस्य असणार आहे आपण इथं जाणून घेणार आहोत. आपण इथं आलो आहोत हॉटेलमध्ये. काका नमस्कार. राम राम. सध्या तुमच्या कोकरापूर गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी निवडणूक जाहीर होणार आहे, त्याकरिता आज अनेक उमेदवार इच्छुक आहेत, पण तुमच्या मनातला इच्छुक उमेदवार कोण असणार आहे आणि तुम्ही कोणाला मतदान करणार आहात आणि कशा प्रकारचं निवडून येणार आहात त्यांच्याविषयी तुम्ही काय माहिती सांगा? आमच्या मतदानात म्हणजे आमचे गावचे माझे पैलवान यांच्याकरता आम्ही सहकार्य करणार माझे आहे. पैलवान म्हणजे कोण? त्यांचं नाव काय? नितीन पैलवान. नितीन पैलवानचं कार्य काय आहे? नितीन पैलवानचं कार्य एक नंबर आहे, सगळ्या गोष्टीत चांगलं आहे. तुमच्या गावापुरतं मर्यादित का अनेक गावामध्ये? नाही अनेक गावामध्ये चांगलं आहे. काय कार्य केले नेमकं? असं काय तुम्हाला काय वाटतं निवडून दिल्यानंतर त्यांनी कार्य करतील किंवा आतापर्यंत कार्य काय केले असतील? असं तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत सर्व समाजाला सगळं सांभाळून घेऊन जाणारे कार्य केले त्यांनी. नेमकं कुठले कार्य केले असं सांगू शकाल तुम्ही जनतेला, आमच्या प्रेक्षकांना? आमच्या म्हणजे कुठल्याही बी समाजाचे असो त्यांच्याकरता कधी बी रातचं दिवसा असो काय असो तिथं फोन केला किंवा हाक मारली की तिथं जाऊन हजर राहणे, त्यांची काय असेल ती सगळी कामं करणे ही सगळी पद्धतीने चांगले केले. ठीक आहे, पण त्यांना निवडून द्यावं असं मग काय वाटतं? त्यांना निवडून दिलं तर चांगलं होईल, भविष्याचं त्यांच्या गावाचं बी चांगलं होईल. भविष्यात सगळ्या त्यांच्या गावाची आहे 13-14 काय गाव असतील त्यांचे बी चांगलं होण्यासारखं. काकाचं म्हणणं असं आहे की जे आता सध्या निवडणूक जाहीर होतात नितीन निळे यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी गावाचाच नाही तर अनेक गावाचा ते विकास करतील असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासोबत पण अनेक नागरिक यासोबत असणार आहेत. चाचा आपल्यासोबत चाचा पण आहे, चाच्यांची मुलं आपण बातचीत करणार आहोत. चाच्याच्या मनात का कोण आहे जिल्हा परिषद आपण विचारणार आहोत. काका नमस्ते. नमस्ते. आज जे सध्या निवडणूक जाहीर झाली आहे अनेक उमेदवारांची पण नावं डिक्लेअर केलेली आहेत, पण काही लोकांनी इथे तुमच्या गावामध्ये पण चर्चा होत आहे आणि तुमच्या पोखरापूर पण चर्चा होत आहे. मग कोण जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला करावं वाटतं? आम्हाला आमच्या गावचाच नेता तुमच्या गावाचा नेता कोण आहे? नितीन पैलवान. नितीन पैलवानच का आपण तुम्ही मतदान करणार आणि त्यांचे कार्य काय आहे, तुमचे काय त्यांचा संपर्क आहे तुमच्या भागामध्ये? त्यांनी ज्याला बी काटा मोडला त्याचा काटा समक्ष जाऊन काढला. असे गोरगरीब प्रश्न ती जागीरदार पण कुठल्या बी टायमातला जी अडकला माणूस त्याला सहकार्य केलं. पण हे तुमच्या गावातच झालं, पण अनेक गावात म्हटलं अनेक गावात बी केलं ना, अनेक गावात बी केले. कुणाला विहिरी पाडून दिल्या, कुणाचं काय काय जे असेल ते केलं. तरी आज सध्या निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेची, त्यामध्ये सध्या उत्सुक उमेदवार आहेत. त्या कोणत्या उमेदवारात तुम्ही मतदान करणार आहात आणि त्यांची काय बघून तुम्ही करणार आहात? काय सांगाल? तुमचं नाव सांगा. माझं दादा कांगूर शिंदे. दादा कांगूर शिंदे राहणार इरपे वस्ती आणि सतत मी माझा पैलवान सतत तालुक्यात एक नंबरचा माणूस. का तर समजाच अडचणी सोडवणारा माझा माणूस पैलवान. पूर्णपणे कोण गोर गरिबाचीच समजाचीच नितीन पैलवान. नितीन पैलवानाची अशी अपेक्षा आहे की समजा संख्येला असतात
आपले आणि समजाची जाणीव करणारा व्यक्ती आणि तिची आम्ही जाणीव करणार. कशी करणार की पैलवान समजाच्या अडचणी मोठं जाणार. ह्या पद्धतीनं पैलवान आमचा आलाच गुलाल उधळून तर या जिल्ह्यात तर रेकॉर्ड त्याचं मोडत नाही. जिल्ह्यात त्याचं रेकॉर्ड मोडत नाही. आमची अपेक्षा आहे एवढी. आणि हे आम्ही काही गोष्टी घोकून आहे की आमच्या पैलवानावर आम्ही गावा गुलाल उधळायचा म्हणून आम्ही अपेक्षा धरून आहे. म्हणून आज मी गावात आलो की पैलवान मला सकाळी भेटला पर तो गडबडीने गेला निघून. जाऊ द्या म्हणलं. पर गेल्यानंतर आमची एवढी अपेक्षा काय कोणी बी काय असू द्या आम्हाला पैलवान आणायचं निवडून आमची एवढी अपेक्षा आज नेते. पण तुमच्या गावामध्ये झालो बाकीच्या गावात अरे काय- बाकीच्या गावामध्ये सुद्धा येणारच. लीड ती तोडून येणार. तिची जिद्द आहे आणि आमचीच जिद्द आहे. तिने पूर्ण महापूरमध्ये तिने संघटनामध्ये तिने चांगलं करून आणलंय. सोलापूर जिल्ह्यात चांगलं करत गेलं. पंढरपूर तालुक्या पत्र तेवढं चांगलं करत गेलंय आणि जे ज्या नाही त्याच्या अडचणी सोडत गेला तो. आणि त्याच्या संग ते समधी पुढारी साथी आहे. वरची पुढारी चांगली आहे ती. खालचा आमदार साहेब चांगला खरे साहेब आणि तिने पाठिंबा दिला समजा आम्ही पाठिंबा दिला म्हणून एवढी खात्री आहे. त्यांच्यासोबत पण अनेक लोक अनेक लोक समजा तुम्हाला सांगतो तो प्रत्येक भूमिकेमध्ये होता. समधी लोक घेऊन जात होता महापूरमध्ये. ह्या महापूरच्या गोष्टीमध्ये तर समजाचं कल्याण तिने करत गेला. समजाचं कल्याण करत गेला. कोणाला दोन सर केलं नाही. पण या इलेक्शन मध्ये अनेक लोक त्यांच्यासोबत विरोधक म्हणून त्यांच्यासोबत आहेत इलेक्शनला. पण ते पण त्यांचं काय भूमिका अहो आहे? त्यांची सुद्धा भूमिका त्यांच्या गावात जाऊन त्यांनी कामं केलीत. ठामपणे कामं केली त्यांच्या गावात जाऊन. त्याची विरोध असू नाही तर नाही असू त्याच्या गावात जाऊन त्यांची कामं केलीत पैलवान माझ्या. आमची जिद्द आहे. आम्ही पैलवानला निवडून आणणार. ओके ओके बस. तरी ह्या सोबत जे तरुण आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. आज तुमच्या गावामध्ये आलो आहोत. तुमचे या गावातील सुपुत्र जे उमेदवार आहेत त्याविषयी काय सांगाल आणि पोखराव गटातील जे उमेदवार जाहीर होत आहेत त्याविषयी तुमचे काय म्हणणं आहे? आमच्या गावचे धडाडीचे नेते नितीन निळे पैलवान हे आमचे नेते आहेत आणि पोखरापूर जिल्हा परिषद गटातून ते निवडणूक लढवत आहेत. समोरच्या आमचा उमेदवार कोण आहे हे आम्हाला काय माहित नाही. तर समोरच्या उमेदवाराला आमचं आव्हान आहे की तुम्ही विकासाबाबतीत चर्चा करा. कोण काय करतंय, कोण हेनं काय हे केलं, त्यानं ते काय केलं ते सांगू नका. कुणी काम केलं नाही, कुणी काय. अहो नितीन निळे एक जर कारण जर संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत नितीन निळे फिरतोय. आज नितीन निळेचं आणि तुमची तुलना तुम्ही कुठं कशातही होत नाही आणि तुम्ही नितीन निळेची तुलना करता. अहो ज्याला एखादी ही जर बसलेली जर ओळखत नसली ती सुद्धा नितीन निळेवर बोलायला चालले. नितीन निळेची क्षमता कुठं, तुमची क्षमता कुठं. अहो ती कुस्ती कुठे अर्ध्या रात्री लावा म्हणतोय नितीन निळे. तसं समोरच्या उमेदवारांना म्हणून द्या माझी कुस्ती नितीन निळे सोबत लावा किंवा कुणासोबतही लावा, मी लढायला तयार आहे. असं समोरचा व्यक्ती कधीच बोलत नाही. नितीन निळे आमचा असा आहे समोरचा कुणी राहू द्या ते वादळात उडी मारणारा नितीन निळे आहे. त्यामुळं सुट्टी देणार ना नितीन निळे कुणाला. आणि आमची सह्याद्री जनता एवढी हुशार आहे येणाऱ्या निवडणुकीत ज्याची त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नितीन निळेची कुणीच तुलना करू नका. नितीन निळे हा जगाच्या म्हणजे आपल्या माझ्या हिशोबान तरी मोहोळ तालुक्यात म्हणण्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यात त्या नितीन निळेसारखा माणूस नाही. ते लहान मुलाला 5 वर्ष मुला सुद्धा आऊ जाऊ बोलतोय असा आमचा उमेदवार आहे. आणि त्या उमेदवाराची कुठेही तुलना कुठं करू नका. नितीन निळे कुणाला सुट्टी देणार नाही आणि प्रत्येकाच्या जनतेच्या पाया पडून मतं मागणारा आमचा उमेदवार आहे किंवा गुंडगिरी करणारा उमेदवार आमचा नाहीये. एवढंच मला सांगणार, एवढंच मी बोलतो. आज पोखरापूर गटामध्ये त्यांची कार्य आणि कामं काय आहेत काय सांगा? अहो जावा सौंदना जावा, तांबुळ जावा, रामहिंगणी जावा, सह्याद्री तर माझं 85 ते 90% नितीन निळे पाठीमाग आहे. त्यामुळं काही विषय नाही. सौंदनला 1600 टिपर मुरुम टाकलेला आहे. तांबुळ असल, पोखरापूर असल, कुनेरी असल, ढोक बाबळगाव. अहो कुठल्याही कुस्ती जर जर मैदान असलं तरी 50-50 हजार रुपये आमच्या नितीन निळेने दिलाय. तर समोरच्या कुठल्या उमेदवारानं काय दिलं मला ह्याचं उत्तर द्यावं. तरी आज प्रत्येक गावामध्ये त्यांचं आहे. पण महिलांसाठी त्यांचे कार्य काय आहे काय सांगा? महिलांसाठी अर्धरात्री त्यांनी कुठल्या जर महिलेला किंवा कुठल्या जर का कार्यक्रमाला लग्नाचा असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, कोण आजारी असू द्या, अर्ध्या रात्री जरी फोन केला तर नितीन निळे त्या ठिकाणी हजर आहे. बेरोजगार मुलांसाठी त्यांचे कार्य काय असतात? अहो बेरोजगारांना त्यांच्या बागात ज्याला काम नाही किंवा काय नाही त्यांची 25 एकर द्राक्षीची बाग आहे.
7-8 बसने द्या. त्यामुळे नितीन निळेकर कुठलाही जर कामगार गेला किंवा सर्वसामान्य जर माणूस गेला तर रिकामा हाताने कधी आलेला मी आजपर्यंत माझ्या हिशोबाने तरी बघितलं नाही. तुम्ही काय सांगाल मग त्यांच्या कामाविषयी तुम्ही काय सांगाल जनतेला काय सांगाल? नाही, जनतेला माझं सांगणं एवढंच आहे की ज्यांनी आजपर्यंत टीका टिप्पणी करत आले त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही विकासावर बोला किंवा कामामध्ये तुम्ही जी काय कामं केली ती सांगा. आम्ही आमच्या उमेदवारांनी काय कामं केली ते आम्ही पण सांगतो ना. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता ठरवेल कोणाला काय करायचं ते. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.